तुम्ही मला आग ना मला मला आग लावा तुम्ही. नाही आग नाही अग्नी देणार तुम्ही अग्नी पण द्या. नका असं म्हणू नका. अग्नी द्या तुम्ही मला. हो. माझं सगळं सगळं तुम्ही करा. मला वचन द्या सगळं तुम्ही कराल. ठीक आहे मी तुम्हाला वचन दादा, थांब जरा जरा बाजूला. महत्वाचं नाही महत्वाचं जरा बाजूला. अरे वचन देतो नाही जरा बाजूला नंतर वचन. वचन नंतर दे. 2 मिनिट थांबा हा घाई करू नका एकदम हे करू नका आहे मी आलो दादा, आलो, हा? नाही, एकदम जाऊ नका आलो मी हा कुठे चाललाय तर जर 2 काय मिनिट. झालं काय झालं टाइम प्लीज. दादा ते विधी म्हणजे ना मुंडन वगैरे करावं लागेल आणि 13 दिवस इथेच थांबावं लागेल. 13 दिवस माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. मग ते सांगत अरे मुंडन बिंडन अरे माझं शूटिंग आहे. मग ते तसं बोला. नाही ऍक्च्युली मी नाही करू शकत आहे. नाटकांचे दौरे पण आहेत सुरू झालं या माणसाचं. 1-2 दिवस ठीक आहे ऍक्च्युली सुरू झालं काम 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 काम. लाज वाटते का तुम्हाला? नाही लाज वाटते. असा मामा मरतोय इथे, तुम्हाला कामाची पडली आहे. अगं पण ते मुंडन करायला सांगतायत कळतंय का तुला कंटिन्युटी आहे माझी पिक्चरची. कसली? या दुर्वांची? काय बोलताय तुम्ही? नीट बोला. 4 केस आहेत आपल्याला. ते काढले तर काय कळणार तरी आहे का कोणाला? नाही नाही उषाताई बरोबर बोलतायत. एवढेशे केस आहेत कापले तरी कळणार नाहीत. हा. एक सेकंड मी नाही करू शकत. कापून द्या. नाही ऐका ऐका कापून द्या. काप ये ठीक आहे ना सगळं? चष्मा काढाल त्यांचा. काढ. ठीक आहे ना? थोडी कठीण परिस्थिती आहे. खरं तर मी सजेस्ट करेन की तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. तुम्ही डिस्चार्ज घ्या कारण अजून 1-2 दिवस जगतील कदाचित. पण जे काही होईल घरी ते नैसर्गिकरित्या होईल त्याच्यामुळे इट्स बेटर आय गेस. आय एम सॉरी. काय होऊन बसलं? हे वडील का तुमचे म्हणजे तुम्ही तिघी मुली त्यांच्या? नाही, वडिलांपेक्षा कमी नाहीये पण मामा आहे आमचा. आमचा लाडका मामा. अच्छा. लहानपणापासून ना फक्त याच्याकडेच मज्जा यायची आम्हाला. मला तर आता पण आपण सुट्टीसाठी आलोय असंच वाटतंय मामा. आयशू, मामा गेल्यावर पुढच्या वर्षी सुट्टीत कोणाकडे जायचं? अगं मामा गेला तरी घर असेल ना, आपण घरी जाऊन मज्जा करू. आहेत मामा आहेत. तुम्ही कोणाकडे जाता हो मज्जा करायला? नाही खरं तर आम्हाला मज्जा करायला वेळच नसतो. खूप काम असतं ना, बिझी असतो, पेशंट्स असतात. सो पण थँक्यू तुम्ही विचारलत. लग्न झालंय तुमचं? ए अगं लग्न झालंय ना आपलं. काय नाही काय लग्न झालंय ना. मंगळसूत्र आत राहिलं ना अरे पण मी बाहेर आहे ना अख्खा. बसलोय नाही ते. खेळ ना ती. विचार काय करतेस तू मधला नाही हॉस्पिटल आहे नाही हॉस्पिटल आहे. प्लीज मी वाद नका घालू माझ्यामुळे. आय एम सॉरी पण क्लिअर झालं लग्न झालंय तुमचं. झालंय. झालंय हो. तुमचं पण झालंय का? माझं उगाच रिपोर्ट्स वाचण्यात काही वेळ घालवायला नको. नाही झालंय. नाही इट्स ओके मी येतो. वेळ झाली. तुला विचारलं पण नव्हतं का सांगितलं झालं. एक एक करून सगळ्यांना विचारलं. मामा, पाणी देऊ? पाणी देऊ मामा? कोण आहे? ईशा 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 ईशा, तुझी लाडकी ईशा मामा. चाली मला मला प्रिया प्रियाली. मामा मामा अश्विनी. नाही नाही घाबरू नका. भाची आहे भाची अश्विनी. आम्ही तिथे आलोय मामा. माझ्या बाच्या आल्या. वा 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 छान वाटलं. सख्या मुलींपेक्षा जास्त केलं माझं. मनात आता काही शल्य नाही. अविवाहित राहिलो तरी काही दुःख नाही. माझ्या भाच्या आल्या. माझे जावई कुठे आहेत? जावई आहे इकडे. आले जावई आले. इसका. वा. छान वाटलं. हा छान वाटलं. पाणी देऊ का? पाणी देऊ मामा? पाणी नाही.
मला आता हे गंजा बोलवतो. काय बोलो गंजा मटर काय बोलो मला काय पाहिजे मला गंजा द्या गंगाजल गंगाजल म्हणायचं गंजा नाही गंगाजल मामा नको रे असं बोलू. बाळानो आता मला स्वर्गाचं दार दिसतंय तो मला बोलवतोय मला आता ए गंजा ए गंजा गंगाजल आहे ते नाहीये गंगाजल साधं दे दे पाणी साधं पाणी आहे पाणी आहे साधं. ओ चष्मा चष्मा दे ए चष्मा दे चष्मा दे मला गंजा गल्ल्या मला गंजा गल्ल्या आई तेच आहे मामा ते तिकडे तिकडे. मी पाजू तो जावय बापू सगळे आले नाही, सगळे नाही तिघच आहेत. तिघच आहेत आम्ही एकत्र म्हणालो म्हणून त्यावेळेला असं वाटलं तुम्हाला मला थोरले जावय बापू तुम्ही मला गंजा गल्ल्या गंगाजल आहे ते. द्या ना द्या असं आहे. द्या द्या. मारल्यावर करतात तसं. सॉरी सॉरी तसं नाही करायचं. मला कसं कळणार ना ते असं आहे ना ते चमच्याने द्या. काय हो भाऊजी सॉरी हा मामा. हा, जा जा कुल्फी विका बाहेर. काय करताय? तर मला नाही माहिती माझ्या घरी रोज एक जण जातो का मला कसं कळणार? चमच्याने असं द्यायचंय ना. मला नाही माहिती मी पहिल्यांदा केलं ना असं काय? ए, चिडवतात का असं करून अच्छा जीभ अशी झाली. का हो हा. बरं वाटतंय मामा. आवडलं तुला द्या या. दुसरे कोण आहेत दुसरे दुसरा जावय द्या त्यांना दुसरे जावया तुम्ही हे असं काही करू नका हं. त्यांनी काय ठेवलंय काय सगळं करून मोकळे? जाऊ दे थोडंसंच द्या जाईल ना? थोडंसंच ते. बस 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 हा. अरे काय लिंबू पण आणले मामा या तिसरे कोण आहेत या. प्रेमाने. हाय ओय होय होय हे पंजाबी मामा आहेत त्यांचं लक्ष नव्हतं. अरे लक्ष नव्हतं मग मामा अशी हाक मारा ओये कसं करता मामा तू पण कर. मला कळलं द्या द्या पाणी द्या पाणी द्या सगळ्यांनी एकदा घ्या द्या ना थोडस द्या ना बरोबर. बर बर काय आहे? काय? काय काय चव पण नाही आहे. छान वाटलं छान वाटलं बरं, बरं, वाटतंय राहू ना? दे. आता मी मरायला मोकळा मागे आता काही उरलं नाही ग मला आता काही शेवटची इच्छा नाही नि काही नाही असं कसं मामा काहीतरी असेल ना मनात म्हणजे काहीतरी अधुरी राहिलेली इच्छा अपेक्षा आकांक्षा. अधुरी राहिलेली एकदा सहिता मनकर अवकाश अवकाश अवकाश. काय बोलता नाही नाही. सावकाश सावकाश आमा सई तामणकर श्वास घेतल्यावर बरगडी वर येते तुमची. अहो काय बोलताय भाऊजी माझं ऐकून घ्या ऐकून घ्या ना मामांचं. काय 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 एकदा सहिता मनकर सोबत मला पॅराग्लायडिंग करायचं अहो मामा पॅराग्लायडिंग आधीच तुम्ही ढगाजवळ आहात यमाच्या मनात आला ना तर रेडा घेऊन येईल तुमची पॅराग्लायडिंग होईल मला विनोद करू नका वेळ आहे का विनोद नाही ना, पण हे नको ना. मला हेच म्हणायचंय की मामा हे वय नाहीये तुमचं हे काय बोलताय तुम्ही ही गोष्ट- हे नको. एक माझी इच्छा दुसरं ती. काहीतरी सांग बोला, ना, बोला, मामा. बोला. वेगळं काहीतरी. मग दुसरी माझी इच्छा पूर्ण करा मग मी गेल्यानंतर माझे सगळे अंतिम संस्कार विधी सगळं करा म्हणजे मला मोक्ष मिळेल बाबा मी तुमचा थोरला जावई मी आहे ना मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही गेल्यावर तुमचे सगळे अंत्यविधी मी करेन मी स्वतः तुम्हाला अग्नी देईन मग तर झालं तुम्ही मला अग्नी द्याल एक मिनिट मला आग लावायची होती मामाला.
आई तुलाच सगळं नेहमी कसं करायचं असतं ग मला जाळायचा होता मामाला काय आला काहीच अर्थ नाही हा. मी लहान आहे तर मला काहीच करायला मिळत नाही. मी पेटवणार मामाला. मी आग लावणार. नाही, पण ए, मी सगळं काहीच ऐका करत नाहीये. ऐका ए तुमचा हेतू एकच आहे पण भाषा काय आहे तुमची अरे सख्खे मामा आहेत ना पेटवणार आग लावणार असं नका म्हणू त्यांना नाही पेटवा नाही पेटवणार, नाही नाही टाकलं नका बोलू ना हे सगळं नका करू जरा हळू 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 हो हो बेअक्कल मुली माझ्या जावय बापू बेअक्कल हा, म्हणजे? मुली माझ्या हा, ते मुली माझ्या. मला जाळून मला मामा काय नाही जावय बापू कोण कोण आलं नाही आम्ही एक हाक मारा तुम्ही कुठला जावई बापू तसं आम्ही येऊ ना तिघे असल्यामुळे एकत्र म्हणतो बाकी काही नाही. कोरले जावय बापू हा, थोरले कोण आहे? हा, मी. तुम्ही मला आग ना मला मला आग लावा तुम्ही नाही आग नाही अग्नी देणार तुम्ही पण नका असं म्हणू. अग्नी द्या तुम्ही मला हो. हो माझं सगळं सगळं तुम्ही करा मला वचन द्या सगळं तुम्ही कराल ठीक आहे मी तुम्हाला वचन दादा थांब जरा जरा बाजूला महत्वाचं नाही जरा. महत्वाचं जरा बाजूला अरे वचन देतो नाही जरा बाजूला नंतर वचन 2 मिनिट थांबा हा घाई करू नका एकदम हे करू नका आहे मी आलो आलो, हा? नाही, जाऊ नका आलो मी हा कुठे चाललाय जर 2 काय मिनिट झालं काय झालं दादा ते विधी म्हणजे ना मुंडन वगैरे करावं लागेल आणि 13 दिवस इथेच थांबावं लागेल 13 दिवस माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे मग ते सांगत अरे मुंडन बिंडन अरे माझं शूटिंग आहे मग ते तसं बोला नाही ऍक्च्युली मी नाही करू शकत आहे. नाटकांचे दौरे पण आहेत त्यामुळे झालं या मी नाही. माणसाचं. 1-2 दिवस ठीक आहे ऍक्च्युली सुरू झालं काम 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 लाज वाटते का तुम्हाला मला असं वाटते असा मामा मरतोय इथे तुम्हाला कामाची पडली आहे अगं पण ते मुंडन करायला सांगतायत कळतंय का तुला कंटिन्युटी आहे माझी पिक्चरची कसली या दुर्वांची काय बोलताय तुम्ही नीट बोला 4 केस आहेत आपल्याला ते काढले तर काय कळणार तरी आहे का कोणाला नाही नाही उषाताई बरोबर बोलतायत एवढेशे केस आहेत कापले तरी कळणार नाहीत हा. एक सेकंड मी नाही करू शकत कापून द्या नाही ऐका ऐका कापून द्या काप ये नाही, तसं नाही मला म्हणायचंय माफ करा मला तसं नाही ऐका जेन्युअन प्रॉब्लेम आहे मी ज्या इंडस्ट्रीत आहे त्या इंडस्ट्रीत कंटिन्युटी महत्वाची असते मी एक चित्रपट करतोय फार मोठा चित्रपट आहे ज्यात मी स्वतः लीड करतोय हिरो आहे रोमांस आहे ऍक्शन आहे त्यात हे हास्यजत्रेचं शूटिंग नाहीये की जिथे कोणी काही वाढवलं कापलं तरी त्याने काही फरक पडत नाहीये कोणी तिथे विचारायला नाहीये आता मध्यंतरी आमच्या इकडे ऍक्टर आहे पृथ्वी प्रताप आणि एक कुठला तरी चित्रपट केला होता त्यात 5वा लीड होता 1.5 महिना एवढे केस होते एवढे त्या एवढा केसांचे डॉक्टर पण केला त्याने इन्स्पेक्टर पण केला ACP केला एवढा केसांचा हे सगळं तिकडे चालतं जावय बापू काय म्हणाले काय मामा हे काय म्हणालात कापा कापा केस नाही काप नाही मी नाही काप ऐका 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 एक काम करूया कळत कसं नाहीये आपलं अख्खं घर चालतं त्याच्यावर माझा चित्रपट जाईल हाता 1 मिनिट हे आहेत ना दुसरे जावई आहेत हे केस कापतील तुमचे नाही नाही मी नाही मी कापले असते नाही असं नाही मी कापले असते पण मी नाही कापू शकत का? साड्यांचं दुकान आहे ना माझं त्याचा काय संबंध आहे? साड्यांच्या दुकानात केस कापून कोणीच बसत नाही नाही नाही, तसं तसं नाही भाऊजी बायका घाबरतील ना म्हणजे गिराईक कमी होतील आमचे आणि कसं माझ्या दुकानाची ही आयडेंटिटी आहे ही नसली तर मग गिराईक जाऊ शकतो परत ही आयडेंटिटी आहे तुमची कुरळ्या केसांना टकलं करण्यापेक्षा टकल्या केसांना टकलं केलेलं जास्त अरे काय बोलताय यार हे काय आहे? बरोबर आहे बरोबर नाही ना रे. एक मिनिट काम करा तुम्ही हे दुसरे जावई आहेत तरुण जावई ते कापतील तुम्ही कापा केस काही हरकत नाहीये अरे तुम्ही हे बघा तुम्ही काय आहात तुमचं कर्तृत्व काय आहे 4 व्हॉट्सअपच्या ग्रुपचे ऍडमिन आहात वर्क फ्रॉम होम असतं म्हणजे काही टेन्शन नाहीये घरच्या घरी बसा 13 दिवसात केस कापले काय नंतर महिनाभरात वाढले काय तुम्हाला वेळ आहे झालं ठरलं हा ऐका 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 मी आता टक्कल करायला तयार आहे. मला काय मग प्रॉब्लेम करा ना नाही करू शकत ना हा? काय पुढच्या आठवड्यात आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची पिकनिक चालली गोव्याला इकडे जाता नाही येणार मला अरे हा गोव्याला चाललाय गोव्याला चाललोय मी अरे मग गोव्याला चाललायस ना तू मग गोवा अहो गोव्याची ट्रिप एक तर परत परत ठरत नाही ही ठरली आहे ती यांनी ठरवली आहे आता कॅन्सल झाली सगळे यांच्यावर नाही येणार अरे पण मग मी कशाला कापू माझं पोट आहे यार त्यांची इच्छा आहे तुम्ही करा ना अरे पण इच्छाचा प्रश्न आहे. माझं पोट आहे एक मिनिट तुमची काय इच्छा आहे अगदी ह्याच्यावर तुम्ही सांगा गरजेचं कोणाचं आहे मला सांगा जावय बापू ओ एक कधी आले अरे सारखं सारखं काय होतंय एकदा नाही यायला म्हटलं दुसऱ्यांदा कसा येईल जोक तो नका ना करू तुम्ही जावय हो हो हो
थोरल्याने केस कापले, थोरल्याने अंतिम संस्कार केले, थोरल्याने विधी केला की मोक्ष मिळतो. अरे न करे मग ऐका हे बाई जेन्युइन प्रॉब्लेम आहे नाही ऐका नाही करणार नाही करू हे शकत सगळं करणार ईशा, नको. मामा तुझ्यासाठी हे सगळं करणार करतील ते मुंडन करतील, ते 13 दिवस इथे राहतील, ते अस्थि विसर्जन करायला काशीला अनवाणी जातील, ते 100 पायऱ्या उलट्या चढतील, ते काहीही करतील तुझ्यासाठी पण मामा. मी का करू हे सगळं नाही करणार. करणार तुम्ही खरंच करणार आहे. करणार जावई बापू, सगळं करणार असाल तर आस्ती काशीला नको, मग थायलंडला न्या. अम्मा, तुमची अर्धी राख फाट्यावर सांडली आयलंडला जाईल काय ती? कसं बोलताय तुम्ही मला ऐका. तुम्ही कापा केस. ऐका मला नाही जमणार ऐका करा ना करा ना. अगदी खरं सांगू का हा चित्रपट खूप कष्टाने मला मिळालेला आहे. हा चित्रपट आधी सिद्धार्थ जाधवला विचारलेला त्यांनी खूप पैसे सांगितले आणि मी खूप कमी सांगितले, मला मिळालाय. आता जर मी त्या शूटिंगच्या दिवशी मुंडन करून गेलो तर ते मला काढतील आणि इकडे माझ्याऐवजी अनेक तसे बसलेले आहेत, लगेच त्यांना मिळू शकेल. आणि ते नको, मला ते जमणार नाही. खूप कष्टाने आणि काय ना, मला नाही हा पिक्चर सोडून नाही चालणार. ऐक माझा जरा केस नका कापायला लावू. नको का कळत कसं? भाऊजी 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 मी एक सुचवू का तुम्ही ना एक केसांचा विक करून घ्या आणि तो वापरा ना शूटिंगला वापरतात ना असा विक केसांचा. नाही पण वीग हा केसांचा बनवतात, केस नसल्याचा वीग कसा बनवणार ना. ए गपरे ह्याचा केक हा तू बोलला तू गपरे. काय संबंध आहे? नाही माझाच का पण दर वेळेला नाही मी माझं हे नाही अरे कळत नाही. एकदा कापले नाही चालेल तर करशील का? कापा अगं, नाही कापू शकत मी. भाऊजी अहो दुसऱ्याचं कार्य केल्यावर पुण्य मिळतं. विजय गुप्ता सगळं वरती लिहून ठेवत असतो. तुझा बाप विजय गुप्ता चित्रगुप्ता आहे ते. चित्रगुप्ताला विजय गुप्ता म्हणते. हे महत्वाचं आहे का? तुम्ही केस कापा ना भाऊजी. अरे मी नाही कापू शकत. मला नकोय ते पुण्य. खड्ड्यात गेलं पुण्य. नकोय मला पुण्य यांना नको, यांना पैसे पाहिजेत फक्त. सगळीकडनं पैसे द्या यांना, फक्त पैसे द्या यांना. शांत, जास्त आता 2 लाखाची सुपारी आली ना, 800 धावत जातील. एक मिनिट लात मारेन. 2 लाखाच्या सुपरेला लात मारेन. तुला कळतंय का किती? 65 रुपयाचा एक केस. किती कष्टाने 10 वर्षांपूर्वी याचं रोपण करून घेतलेलं आहे. एकदा काढले आलेच नाहीत. करशील का? अहो भाऊजी सिम्बॉलिक म्हणून 4 केस कापा ना. अगं पण मग सिम्बॉलिक म्हणून 4 केस कापणार आहे तर अजून 3 कापले तर मुंडनच होईल ना. मग काय प्रॉब्लेम आहे? 7च केस आहेत मला 7च केस आहेत. किती आहेत मग? किती आहेत? जास्त आहेत. किती आहेत? खूप आहेत. किती? मला खूप आहेत. मी सलून मध्ये गेल्यावर सलून वाला मला म्हणतो की बडाने काय का कम करणे काय असं म्हणतो तो मला. एवढे केस आहेत मला. ते म्युझिक बद्दल बोलतो, आवाज बडाने काय की काम करणे का? बरोबर हा, बरोबर बोलताय. नाही मी नाही का. एवढं काय आहे तुम्हाला? ओके केस काढ. हातावरचे काढतो. हे नाही हातावरचे. अहो त्याला वॅक्सिन म्हणतात. नका म्हणू. एवढं काय तर नका म्हणू वॅक्सिन. मला काय करायचंय? मुंडन करायचंय, वॅक्सिंग नाही करायचंय. मुंडन करायचंय. खड्ड्यात करायचं. मुंडन करायचंय. दर वेळेला माझे केस कसे काढता तुम्ही? तू काढता इकडे साडी नाही मारायचं मला. नाही मारणार मी. मेल्यावर अंतिम संस्कारला टक्कल पण नसेल करणार कोणी तर नाही मारायचं मला. चाललो मी. मला नाही मारायचं. चांगला झोपून होतो. आता मॅनरिझम घ्यावं लागणार.